Welcome students, I am Godge VL, SHGM College, कोपरगाव, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, पेपर फर्स्ट, चॅप्टर नंबर 5, स्टेट लाईन. तर यामध्ये आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम अ लाईन. तर आपण इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे. लाईन कोणती ड्रॉ केली आहे? ax + by + c = 0. म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन ax + by + c = 0. म्हणजेच ह्या ओरिजिनपासून ह्या लाईनपर्यंत, लाईन कोणती आहे? ax + by + c = 0 ही जी लाईन आहे. तर ओरिजिनपासून ह्या लाईनपर्यंत डिस्टन्स आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया. डिस्टन्स ON किंवा त्याला आपण फक्त P नाव देऊया. डिस्टन्स P, दॅट इज P = mod ऑफ C डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b². आता इथे C म्हणजे ही व्हॅल्यू आहे, A आणि B म्हणजेच कोइफिशियंट ऑफ x म्हणजेच A आणि कोइफिशियंट ऑफ y म्हणजेच B आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण पाहिला. नंबर सेकंड फॉर्म्युला पहा. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट P in bracket x1 y1. Distance of the point P in bracket x1 y1 from a line ax + by + c = 0. म्हणजे डिस्टन्स कोणतं काढायचं आहे? ह्या पॉईंटपासून लाईनपर्यंत ही जी लाईन आहे याला आपण लाईनचं इक्वेशन लिहूया. ax + by + c = 0. ही लाईन आहे. ax + by + c = 0 आणि ह्या लाईनपासून ह्या पॉईंटपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि पॉईंट कोणता आहे? x1 y1. तर फॉर्म्युला पहा. याला आपण पुन्हा P नाव देऊया किंवा लेंथ डिस्टन्स PN म्हणजेच त्याला P नाव देऊ आणि डिस्टन्स P म्हणजे हे जे लेंथ आहे याला P म्हटलं आपण किंवा याला ह्या पॉईंटला A नाव देऊ म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पॉईंट A पासून ह्या लाईनपर्यंत डिस्टन्स त्याला आपण म्हटलं P म्हणजेच लेंथ डिस्टन्स AN. डिस्टन्स AN किती घेतलं आपण? ax1 + by1 + c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b². A इज द कोइफिशियंट ऑफ x, b इज द कोइफिशियंट ऑफ y. म्हणजेच हे जे इक्वेशन आहे LHSचं आपण सेम घेतलेलं आहे. फक्त x च्या ऐवजी काय लिहिलं? x1, y च्या ऐवजी काय लिहिलं? y1. म्हणजे हा x1 यूज केला इथे आणि y1 ह्या ठिकाणी यूज केलेला आहे. मग आता वरचा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू लाईन, तिथे सुद्धा आता ओरिजिन म्हणजे पॉईंट 0 0 होता. आपण जर इथे 0 0 टाकलं, x1 0 y1 0, तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल? c/√a² + b². म्हणजे तुम्ही फक्त एवढा फॉर्म्युला याच्याऐवजी हा लक्षात ठेवला तरी चालतो. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम पॉईंट टू लाईन हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला पहा. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. The distance between two parallel lines ax + by + c1 = 0 and ax + by + c2 = 0. याचा अर्थ दोन लाईन जर पॅरलल असेल तर त्यांचे स्लोप इक्वल असतात आणि स्लोप जर इक्वल असतील तर कोइफिशियंट ऑफ x अँड कोइफिशियंट ऑफ y आर इक्वल. म्हणजे कोइफिशियंट ऑफ x इक्वल असेल, ही सेम व्हॅल्यू असेल, एक्सचं कोइफिशियंट दोन्ही इक्वेशनमध्ये सेम असेल आणि कोइफिशियंट ऑफ y हा सुद्धा दोन्ही इक्वेशनमध्ये सेम असेल. मग चेंज कुठे आहे? फक्त C1 आणि C2 मध्ये चेंज आहे. मग आता या ठिकाणी आपण दोन पॅरलल लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. R2 पॅरलल लाईन्स आणि पॅरलल लाईन्स आहेत. मग त्यांच्यामध्ये चेंज कुठे आहे? आपल्याला लेंथ फक्त एवढं काढायचं आहे. दोन लाईनमधलं, पॅरलल लाईनमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला आपण नाव दिलं PN किंवा त्याला AN नाव देऊया. म्हणजेच लेंथ AN त्याला आपण म्हणूया P. मग हे डिस्टन्स आहे. लेंथ AN म्हणजे P म्हटलं किंवा डिस्टन्स AN म्हणजे P आहे आणि इक्वल टू फॉर्म्युला पहा. C1 - C2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b². आणि A आणि B म्हणजे काय? A इज द कोइफिशियंट ऑफ x आणि B इज द कोइफिशियंट ऑफ y. कारण A आणि B दोन्ही इक्वेशनमध्ये सेम आहेत. चेंज फक्त C1 आणि C2 मध्ये आहे. म्हणून फॉर्म्युला लक्षात ठेवा. C1 - C2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a² + b². तर यावर एक्झाम्पल पाहूयात आपण. एक्झाम्पल एक्सरसाइज 5.4 मधलं एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11. फाइंड द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन 7x + 24y - 50 = 0. तर याचं सोल्युशन पहा. तर फॉर्म्युला काय होता? डिस्टन्स फ्रॉम किंवा डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन
फ्रॉम द लाईन. लाईन कोणती आहे? AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0 ही लाईन आहे. आणि देअरफॉर P इक्वल टू फॉर्म्युला काय होता? C अपॉन स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर आपण कंपॅरिझन करू. मग लाईन कोणती दिली आहे? 7x प्लस 24y मायनस 50 इक्वल टू 0 ही लाईन दिलेली आहे. मग आपण इक्वेशन AX प्लस BY प्लस C याबरोबर कंपॅरिझन करू. म्हणजेच Aची व्हॅल्यू किती आलं? Aची व्हॅल्यू 7, Bची व्हॅल्यू आहे 24 आणि Cची व्हॅल्यू किती आहे? मायनस 50. देअरफॉर P इक्वल टू Cची व्हॅल्यू मायनस 50 आहे डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ मायनस 50 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 49 प्लस 576 that is equal to mod of minus 50 divided by square root of 625 that is equal to mod of minus 50 divided by 25 that is equal to mod of minus 2 that is equal to 2 unit. म्हणजेच आपला आन्सर काय आलं? डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन. म्हणजे ओरिजिनपासून त्या लाईनपर्यंत डिस्टन्स किती आलं? 2 आलं, फक्त 2 युनिट्स. तर पुढचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल नंबर 12. फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉईंट A in bracket minus 2, 3 फ्रॉम द लाईन 12x मायनस 5y मायनस 13. म्हणजे लाईन अशा पद्धतीची असेल आणि हा इथे पॉईंट असेल -2, 3 आणि ही लाईन दिलेली आहे. या पॉईंटपासून ह्या लाईनपर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. मग आपण फॉर्म्युला अगोदर कंपॅरिझन करूया. 12x मायनस 5y मायनस 13 इक्वल टू 0. आणि देअरफॉर कंपॅरिझन केलं कशाबरोबर? AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. कंपेअरिंग वी गेट A इक्वल टू 12, B इक्वल टू -5 अँड C इक्वल टू -13. अशा पद्धतीने कंपॅरिझन केलं तर व्हॅल्यू मिळतात. आणि पॉईंट A जो दिलेला आहे त्याचे कॉर्डिनेट -2, 3 आहे. देअरफॉर x1 इक्वल टू -2 अँड y1 इक्वल टू 3 असा हा पॉईंट मिळेल. आता फॉर्म्युला पहा. डिस्टन्स ऑफ द पॉईंट कोणता होता फॉर्म्युल्यामध्ये? A इन ब्रॅकेट x1 y1 फ्रॉम द लाईन AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. आणि देअरफॉर P इक्वल टू डिस्टन्स काय होतं? मग देअरफॉर डिस्टन्स ऑफ पॉईंट टू लाईन ते काय होतं? AX1 प्लस BY1 प्लस C डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आणि देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ AX1 Aची व्हॅल्यू किती होती? 12 मल्टिप्लाय x1 आहे -2 प्लस B -5 आहे आणि y1 किती आहे? 3. त्यानंतर प्लस C आहे -13 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. A म्हणजे 12 स्क्वेअर आणि B म्हणजे -5 स्क्वेअर. देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ -24 -15 -13 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 144 प्लस 25. -5चा स्क्वेअर किती? मायनसचा स्क्वेअर प्लस येतो म्हणून प्लस 25. देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ -24 -15 आणि -13 याचा आन्सर किती? -52. ॲडिशन किती येते? -52 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 169 म्हणजेच इक्वल टू मॉड ऑफ -52 डिवायडेड बाय 13ने डिवाइड केलं तर किती आलं? इक्वल टू मॉड ऑफ -4 दॅट इज इक्वल टू 4 युनिट. हे आपलं आन्सर येईल. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द लाईन इज 4. म्हणजे पॉईंट कोणता होता? -2, 3 फ्रॉम द लाईन 12x मायनस 5y मायनस 13 इक्वल टू 0.
किती आलं 4, म्हणजे या पॉईंटपासून ही लाईन किती अंतरावर आहे 4 युनिट इतकं आहे. पुढचं एक्झाम्पल नंबर 14. Example number 14. Find distance between parallel lines 9x plus 6y minus 7 equal to 0 and 3x plus 2y plus 6 equal to 0. त्याचं सोल्युशन पहा. दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. 6y minus 7 equal to 0 आणि सेकंड आहे 3x plus 2y plus 6 equal to 0. तर ह्या दोन्ही काय आहेत पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स म्हणजे त्यांचे स्लोप्स इक्वल आहेत. मग स्लोप्स इक्वल असतील तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ एक्स आणि कोएफिशियंट वाय दोन्हीही इक्वेशनमध्ये सेम पाहिजे. आणि सेम करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय 3 करावं लागेल. देअरफॉर 9x प्लस 6y मायनस 7 इक्वल टू 0 हे फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड काय मिळतं सेकंड 9x प्लस 6y प्लस 18 इक्वल टू 0. आता हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे सेकंड इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. आता याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती कंपॅरिझन केलं आपण दोन्हीमध्ये सेम आहे. किती आहे 9, बी आहे 6 म्हणजे कोएफिशियंट ऑफ वाय आणि C1 किती आहे -7 आणि C2 आहे 18. C2 ची व्हॅल्यू 18 आहे. तर आपण फॉर्म्युला लिहूया. डिस्टन्स between two parallel lines लाईन्स कोणत्या होत्या पहा ax plus by plus c1 equal to 0 and ax plus by plus c2 equal to 0 is d equal to mod of c1 minus c2 divided by square root of a square plus b square. हा फॉर्म्युला होता. आता कंपॅरिझन करून व्हॅल्यू टाकले आपण. c1 आहे -7, c2 आहे 18 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ -25 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 81 प्लस 36 दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ -25 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 117 that is equal to 25 divided by square root of 117 युनिट. हे आपलं आन्सर येईल. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स हे आन्सर मिळेल आपल्याला. मग आता हे एक्झाम्पल अशा पद्धतीने सोडवलं आपण. तर आपल्याला आणखी पहा हे जे दोन इक्वेशन होते मी लिहिलेले 9x प्लस 6y मायनस 7 इक्वल टू 0 आणि दुसरं होतं 3x प्लस 2y प्लस 6 इक्वल टू 0. मग इथे एकतर आपल्याला पहिल्या इक्वेशनला 3ने डिवाइड करता येतं किंवा दुसऱ्याला 3ने मल्टिप्लाय करता येतं. म्हणजेच काय होईल कोएफिशियंट आपल्याला x आणि y ची इक्वल करण्यासाठी एकतर पहिल्याला 3ने डिवाइड करा किंवा दुसऱ्याला 3ने मल्टिप्लाय करा. कोणतीही मेथड चालेल. ठीक आहे. नंबर 15 एक्झाम्पल नंबर 15 फाइंड पॉइंट्स ऑन द लाइन x plus y -4 equal to 0 which are at 1 unit distance from the line 4x plus 3y minus 10 equal to 0. आता पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल आहे ते इथे लाईन ही वेगळी दिलेली आहे x plus y -2 equal to 0 दिलेले आहे. पण आन्सर याचं जरा कॉम्प्लिकेटेड येतं म्हणून हे इक्वेशन आपण घेतलेलं आहे. इथे चेंज केलेलं आहे कारण पुस्तकामध्ये जे आन्सर आहे ते आन्सर येण्यासाठी काय केलं आपण इथे लाईनचे इक्वेशन बदललेलं आहे. ठीक आहे. आता हे सोल्युशन पहा काय म्हटलंय फाइंड पॉइंट्स ऑन लाईन. आता आपण काय करूया p इन ब्रॅकेट त्याचे कोऑर्डिनेट घेऊ. p इन ब्रॅकेट x1 y1 b एनी पॉइंट ऑन लाईन कोणती लाईनवरचा पॉइंट आहे x प्लस y -4 equal to 0 x plus y -4 equal to 0 p in bracket x1 y1 be any point on line x plus y -4 equal to 0. आता मग काय येईल हा पॉइंट ह्या लाईनचा काय झाला लोकस पॉइंट. म्हणजेच इक्वेशन ऑफ लोकस काय येईल मग x1 प्लस y1 -4 किंवा इक्वल टू 4 म्हणूया इक्वल टू 4 हे मिळाले इक्वेशन. याला नंबर 1 देऊ.
आता आणखी पुढे काय म्हटलं, विच आर ॲट 1 युनिट डिस्टन्स फ्रॉम द लाईन. म्हणजेच ह्या पॉईंटपासून ह्या लाईनपर्यंत डिस्टन्स किती येते, 1 आहे. म्हणजेच आपल्याला काय स्टेप लिहिता येईल, डिस्टन्स बिटवीन पॉईंट टू लाईन, डिस्टन्स बिटवीन P in bracket x1 y1 from the line 4x plus 3y minus 10 equal to 0 is 1 unit. किती डिस्टन्स आहे, 1 युनिट आहे. मग हे जर 1 युनिट असेल तर आपल्याला काय स्टेप लिहिता येईल, देअरफॉर डिस्टन्स आता किती दिलेलं आहे, इक्वल टू 1 दिलेलं आहे. आता इथे काय येईल मग, ax1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून काय म्हणता येईल, a ची व्हॅल्यू 4 आहे. त्यानंतर इथे x ची व्हॅल्यू किती टाकता येईल, x1 प्लस 3, b ची व्हॅल्यू 3 आणि y1 मायनस 10 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर आणि डिस्टन्स आहे 1. देअरफॉर इक्वल टू मॉड ऑफ 4x1 प्लस 3y1 मायनस 10 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस 9 इक्वल टू 1. देअरफॉर मॉड ऑफ 4x1 प्लस 3y1 मायनस 10 divided by square root of 25 equal to 1 and therefore mod of 4x1 plus 3y1 minus 10 divided by 5 equal to 1. आता या पुढच्या स्टेपला आपल्याला जर हा मॉड काढायचा असेल तर एकतर दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावा लागतो किंवा स्क्वेअर करायचं किंवा ही जी व्हॅल्यू आहे प्लस किंवा मायनसमध्ये लिहावं लागतं जर आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं असेल. देअरफॉर मॉड ऑफ 4x1 प्लस 3y1 मायनस 10 डिवायडेड बाय 5 आपल्याला मॉड काढायचं होतं इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. म्हणजे मॉड जर काढलं तर आपल्याला अशा पद्धतीने प्लस किंवा मायनस 1 मध्ये ही व्हॅल्यू लिहिता येते किंवा दोन्ही साईडचं काय करायचं, स्क्वेअर करायचा, कोणताही चालेल. आणि देअरफॉर 4x1 प्लस 3y1 मायनस 10 इक्वल टू 5 आपण ह्या साईडला घेतला तर किती येतं, प्लस ऑर मायनस 1 मल्टिप्लाय 5. आणि देअरफॉर 4x1 प्लस 3y1 मायनस 10 इक्वल टू 5 और दुसरी लाईन काय मिळेल, 4x1 प्लस 3y1 मायनस 10 इक्वल टू मायनस 5. देअरफॉर 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 5 प्लस 10 म्हणजेच 15 और 4x1 प्लस 3y1 इक्वल टू मायनस 5 प्लस 10 म्हणजेच किती होतात, प्लस 5. अशा आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. म्हणजे ह्या पॉईंटपासून P in bracket x1 y1 पासून लाईन 4x प्लस 3y मायनस 10 इक्वल टू 0 ह्या लाईनपर्यंत डिस्टन्स 1 आहे. तर हे आपल्याला दोन इक्वेशन मिळालेले आहेत, डिस्टन्स 1 असणारे. तर आता आपण याला नंबर देऊया, हे इक्वेशन सेकंड आणि हे इक्वेशन थर्ड. तर फर्स्ट आणि सॉल्व केलं, सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर आपल्याला काय होईल, पॉईंट मिळेल, दोन लाईनचा पॉईंट मिळेल. पहा, पॉईंट ऑन लाईन, फर्स्ट लाईन x प्लस वाय मायनस 4 इक्वल टू 0 ह्या लाईनवरचा पॉईंट मिळतो. सॉल्विंग फर्स्ट अँड सेकंड वी गेट, आता पहिलं इक्वेशन काय होतं, x1 प्लस y1 इक्वल टू 4 आणि दुसरं होतं 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 15. तर आपण पहिल्याला 4 ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाइंग 4. देअरफॉर आता 4 ने त्याला मल्टिप्लाय केलं तर काय स्टेप येते पहा, 4 ने मल्टिप्लाय केलं तर स्टेप काय, 4x1 प्लस 4y1
इक्वल टू 4 मल्टिप्लाय 4 16 आणि सेकंड इक्वेशन 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 15. आता हे दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन केलं, इथे मायनस येईल, इथे मायनस येईल. 4x1 कॅन्सल झाले, 4y1 मायनस 3y1 म्हणजे किती, फक्त y1 राहील आणि इक्वल टू 16 मायनस 15 म्हणजे 1 येईल. पुट दिस व्हॅल्यू, पुट y1 इक्वल टू 1 इन इक्वेशन 1 or 2. फर्स्टमध्ये किंवा सेकंडमध्ये टाका. देअरफॉर x1 प्लस 1 इक्वल टू 4. देअरफॉर x1 इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजेच आन्सर किती येईल, 3. आणि देअरफॉर पॉईंट ऑन लाईन x प्लस y मायनस 4 इक्वल टू 0 इज, मग कॉर्डिनेट काय येईल, आपण त्याला p नाव दिलं होतं, मग p चे कॉर्डिनेट काय, x1 किती आलं 3 आणि y1 किती आलेला आहे 1. हा झाला त्या लाईनवरचा पॉईंट. आता आणखी एक पॉईंट मिळेल पहा. मग आता इक्वेशन आपल्याला आणखी सॉल्व करावं लागेल. सॉल्विंग इक्वेशन 1 and 3. सॉल्विंग इक्वेशन 1 and 3. तर फर्स्ट काय होतं, x1 प्लस y1 इक्वल टू 4 आणि थर्ड होतं 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 5. पुन्हा पहा, थर्ड इक्वेशन इथे आहे लिहिलेलं आपण. थर्ड इक्वेशन म्हणजे हे आहे पहा, 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 5 आणि याच्या अगोदरचं कोणतं, फर्स्ट होतं x1 प्लस y1 इक्वल टू 4. हे फर्स्ट आणि हे थर्ड असे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत आपल्याला. तर आता हे दोन इक्वेशन सोडवले तर याला कितीने मल्टिप्लाय करायचं, आता पहिल्याला 4ने, म्हणजेच काय येईल 4x1 प्लस 4y1 इक्वल टू 16 आणि थर्ड होतं 4x1 प्लस 3y1 इक्वल टू 5. देअरफॉर सबट्रॅक्ट केलं तर 4x1 कॅन्सल आणि 4y1 मायनस 3y1 म्हणजे y1 इक्वल टू 16 मायनस 5. 16 मायनस 5 किती येईल 11. आता ही व्हॅल्यू, आलेली व्हॅल्यू फर्स्टमध्ये किंवा थर्डमध्ये टाकूया. पुट धिस व्हॅल्यू इन फर्स्ट ऑर थर्ड. आता दोन इक्वेशन सॉल्व केले म्हणून फर्स्ट किंवा थर्डमध्ये व्हॅल्यू टाकायची y1ची. आणि देअरफॉर फर्स्ट इक्वेशन काय होतं, x1 प्लस y1 इक्वल टू 4 म्हणजेच किती येईल x1 प्लस 11 इक्वल टू 4. आणि देअरफॉर x1 इक्वल टू 4 मायनस 11 दॅट इज इक्वल टू मायनस 7. आणि देअरफॉर पॉईंट ऑन लाईन x प्लस y मायनस 4 इक्वल टू 0 इज, सेकंड पॉईंट काय मिळालं, इज x1ची व्हॅल्यू 7 मायनस 7 आणि y1 आहे 11 मायनस 7 11. मग असे दोन पॉईंट मिळतात आणि ह्या पॉईंटपासून ह्या दोन पॉईंट आलेले आहेत, p इन ब्रॅकेट 3 1 अँड p इन ब्रॅकेट मायनस 7 11 असे दोन पॉईंट मिळालेले आहेत आपल्याला. आणि ह्या दोन पॉईंटपासून लाईनपर्यंत डिस्टन्स ऑफ पॉइंट्स ऑन किंवा फ्रॉम द लाईन कोणती आहे, 4x प्लस 3y मायनस 10 इक्वल टू 0 इज 1 युनिट. म्हणजे तुम्ही जर फॉर्म्युला वापरला ax mod ऑफ x1 प्लस by1 प्लस c डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, तर त्याचं पॉईंट हा जर यूज केला तरी डिस्टन्स 1 येईल, हा जरी पॉईंट यूज केला तरीही डिस्टन्स 1 येईल. अशा पद्धतीने आपण डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत.